हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरि हरि प्रभुपाता लोटणी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूपपाता लोचनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम जय जय राम हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी माझा उपजवा जन्मांतरी माझा उपजवा जन्मांतरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी उपजवा जन्मांतरी मज उपजवा माझा उपजवा जन्मांतरी माझा उपजवा जन्मांतरी माझा उपजवा जन्मांतरी माझा उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा हिची देगा पांडुरंगा हिची देगा पांडुरंगा हिची देगा पांडुरंगा संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी जाता लाज नको म्हणी एखादा टेबल प्यारा ना माझ्यासाठी नको म्हणे नको म्हणे
नको मनशी काही मागा मनसी काही मागा मनशी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाटे रंगी शक्ती देई नाटे रंगी नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे मनशी काही मागा मनसी काही मागा मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई उबार कुमार 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 उबार हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी
उपजवा मज मज उपजवा मज पांडुरंगा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा पांडुरंगा हेची देगा हेची देगा हेची देगा पांडुरंगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंग हेची देगा हेची देगा पांडुरंग हेची देगा पांडुरंगा मनसी काही मागा
पंढरीनाथ भगवान की जय। कृष्णप्रिया रुक्मिणी माता की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। चल हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा तुका म्हणी अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा ही देगा पांडुरंगा श्री पांडुरंगा सद्गुरु ही स्वामी पांडुरंगा सद्गुरु ही स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु ही स्वामी पांडुरंगा सद्गुरु ही स्वामी दया पाद पद्मी नमन माझे नमन माझे दया पाद पद्मी नमन माझे। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तू कया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या हृदय सिंहासन करुण्या माझ्या वैशे गुरुराजा गजानना सद्गुरु श्री पांडुरंग परमात्मा त्या स्मरणी कोंडणी निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्याचे रुक्मिणी देवी ज्ञानांच्या राजयोग्यांची माऊली अशी असणारे ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय त्याचप्रमाणे थोडीचे बालयोगेश श्रीगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना नमस्कार करून कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे संपूर्ण भूगंधर्व तानगंधर्व तालगंधर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य विनेकरी सन्मुख बसले असणारे संपूर्ण श्रोतृवर्ग आणि जगन्माता मुक्ताबाई या सर्वांना नमस्कार करून आज या ठिकाणी आपल्या या साती नामक ग्रामामध्ये आयोजित असणारा हा अखंड हरिनाम संकीर्तन श्री माऊली आध्यात्मिक सेवा समिती अंतर्गत आयोजित श्री सद्गुरु संत अर्थनारायण पंडित सरस्वतीजी महाराज उपाख्य श्री हरिभक्तीपरायण वेदांताचार्य रमेश महाराजजी चौधरी यांच्या पुण्यतिथी तपोपूर्ती तथा गणेश याग भगवान दत्तात्रयांच्या मूर्तिप्राण प्रतिष्ठेचं औचित्य साधून आयोजित असणारा हा अखंड हरिनाम संकीर्तन श्रीमद भागवत ज्ञानज्ञ सप्ताह महोत्सव आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण परमसन्मान्य परमादरणीय कैलासजी महाराज यांच्या मुखारविंदातून एलकी संस्थान
महाराजांचे आणि आमचे फार जुने म्हणजे जवळपास 25 वर्षापेक्षा जास्त कालखंडातले संबंध आहेत. महाराजांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी कथाश्रवण केलेली आहे आणि आमचे परमस्नेही श्री हरिभक्तिपरायण परमसन्मान्य गुरुभक्तराज प्रीतमजी महाराजांच्या सूत्रबद्ध नियोजनामध्ये संपन्न झालेला म्हटलं तरी हरकत नाही, अवभृत स्नानापर्यंत ज्या पद्धतीने एखादा यज्ञ जातो त्या पद्धतीने काल्याच्या कीर्तनाकडे जाऊ पाहणारा सप्ताह आहे. काल्याच्या कीर्तनाकडे जाऊ पाहणारा म्हटल्यापेक्षा महाप्रसादाकडे जाऊ पाहणारा म्हटलेलं जास्त संयुक्तिक राहील. कारण गेल्या 7 दिवसामध्ये जे आले नाही ते उद्या येतील आणि उद्या आल्यानंतर जर त्यांना व्यवस्था दिसली नाही तर ते पुन्हा विचारतील तुम्ही काय करत होते इतक्या दिवस. म्हणून त्यांच्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची चालत असणारी जी काही धडपड आहे एक बरं दिसते. शक्यतोवर मी जागराचं कीर्तन देत नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं असतं की जागराच्या कीर्तनात खरंच श्रोते जागे असतात. कारण यांच्याकडे लसूण असतो शिलण्याकरता घेतलेला, यांच्याकडे कवळे असतात कापण्याकरतात. कीर्तनकारने कीर्तन करायचं, यांनी लसणं शिलायचे, असं काही दिसत नाही. कारण तुमच्याकडचे काल्याचे कीर्तनं उशिरा असतात, आमच्याकडचे काल्याचे कीर्तनं लवकर असतात. त्याच्यामुळे मग त्या व्यवस्था सगळ्या रात्रीच कराव्या लागतात. असो, परमादरणीय महाराजांच्या पुण्यतिथीचा तपोपूर्ती सोहळा आहे. मी उपस्थित संपूर्ण प्रभुप्रिय सज्जनांना त्या गोष्टीचं स्मरण करून देऊ इच्छितो की ज्यांच्या पुण्यतिथीचा तपोपूर्ती सोहळा आहे त्या परमादरणीय महाराजांचा बरेच दिवसपर्यंत सहवास मला व्यक्तिशः चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने खांबाळा, वाठोडा, हिंगणघाटच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहवास प्रत्यक्ष लाभला आणि प्रीतम महाराजांच्या आग्रहावरून आज या ठिकाणी या जागराची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्यसुद्धा त्या निमित्ताने प्राप्त झालेलं आहे. मी नेहमी एक विचार सांगत असतो, ज्या संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत त्या संप्रदायाचा जर विचार केला तर तो संप्रदाय आयुष्य मोजत नाही असं नाही, परंतु आमच्या आयुष्य मोजण्याची जी पद्धती आहे ती थोडी वेगळी आहे. सामान्यतः लोक जन्माच्या तारखेपासून मृत्यूच्या तारखेच्या मधल्या कालखंडाला आयुष्य मोजत असतात आणि यदा कदाचित ते आयुष्य जर शतक पूर्ण करत असेल त्या व्यक्तीचं जीवन तर त्याचा शतकपूर्ती सोहळा होऊन त्याला शतायुषी ही मानद पदवीसुद्धा बहाल करताना दिसतात. परंतु वैदिक परंपरेमध्ये आयुष्य मोजल्या जातं ते जन्माच्या तारखेपासून मृत्यूच्या तारखेच्या मधल्या कालखंडाला आम्ही आयुष्य मानत नाही, तर खऱ्या अर्थाने ती व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्ती किती दिवस लोकांच्या स्मरणात राहते हे त्या व्यक्तीचं आयुष्य असतात. नाही तर बरेच असे लोक असतात की जे आयुष्याचं नाबाद शतक झळकवतात आणि आयुष्याचं नाबाद शतक झळकवत असताना तब्बल 25 ते 30 वर्ष गावाचे बिनविरोध सरपंच असतात, जिल्हा परिषद सदस्य असतात, पंचायत समिती सदस्य असतात, पण गेल्यानंतर 13 दिवसाच्या आत लोकांच्या विस्मरणात जातात. शेजारचा माणूस म्हणत असतो कहो चलत नका, म्हणजे कुठं आमकाजीची तिरवी येतो, तो बरं झालं रे तुम्ही स्मरण करून दिलं, मी विसरलोच होतो. अरे कमाल आहे, तो माणूस आपल्या गावात 100 वर्ष होता, 30 वर्ष सरपंच होता, जिल्हा परिषद सदस्य होता आणि गेल्यानंतर 13 दिवसात विस्मरणात गेला. म्हणजे त्याची लायकी, त्याची योग्यता, त्याची पात्रता, त्याचा अधिकार त्याच्याहून निदर्शनास येतो. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य काही दिवसापूर्वी माझ्या वाचनात आलं आणि फार सुंदर आहे. स्वामी एका ठिकाणी असं लिहितात की मरणोपरांत चिरकालपर्यंत लोकांच्या स्मरणात राहावं असं जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर व्यक्तींनी जीवनामध्ये 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक, आपण गेल्यानंतर लोकांनी काहीतरी वाचावं अशा 2 ओळी लिहून तरी ठेवल्या पाहिजेत, व आपण गेल्यानंतर आपल्या बाबतीत लोकांनी 2 ओळी लिहावं असं जीवन तरी जगून गेलं पाहिजेत. परमादरणीय महाराजांचं जीवन त्या दोन्ही वर्गामध्ये आहे. महाराजांचं स्वतःचं लिखाण आणि महाराजांच्या बाबतीत अनेकांनी लिहावं किंबहुना भविष्यामध्ये ज्यांच्या जीवनावर लोकांनी विद्यार्थ्यांनी PhD करावं अशा पद्धतीचं त्यांचं ते जीवन आहे. आणि म्हणूनच त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या पुण्यतिथीचा तपपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मला सांगितलं पाहिजे परंपरा कुठल्या चिरंतन होतात, कारण समाजामध्ये आरंभशूरता अधिक प्रमाणामध्ये पाहण्याकरता मिळते. कुठल्याही कार्यक्रमाचा आम्ही आरंभ करून देत असतो, परंतु आरंभलेला कार्यक्रम चिरकालपर्यंत टिकेलच याची शाश्वती नसते. आणि म्हणूनच की काय शासकीय दृष्टिकोनातून सुद्धा योजना येतात, सत्तांतर झाली की त्या योजना बंद पडतात. किंबहुना सत्तांतर नाही झालं, निदान खुर्च्या बदलल्या तरी आनंदाचा शिदा
बंद पडत असतो. लाडक्या बहिणीवर टांगती तलवार येत असते. का? सत्तांतर नाही, नुसती खुर्ची अलदाबदल झाली, इकडची तिकडे झाली की हे सगळंचं सगळं होत असतं. अर्थात मानवनिर्मित कुठलीही संकल्पना ही चिरायू होत नाही, चिरंतन होत नाही. परंपरा चिरंतन होण्याकरता, अनवरत होण्याकरता, अनश्यूत होण्याकरता 3 गोष्टी एकत्रित याव्या लागतात. त्याच्यातली पहिली गोष्ट अशी असते की ती परंपरा निर्माण करत असताना त्या निर्माण करणाऱ्या निर्मात्याची त्या परंपरेप्रतीची प्रीती असावी लागते. त्याने आकसापोटी किंवा त्याने स्पर्धात्मकतेच्या दृष्टिकोनातून, लोकांच्या स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टिकोनातून ती परंपरा निर्माण केलेली नसावी. त्या परंपरेप्रती प्रीती असावी. ती परंपरा निर्माण करणारी ती व्यक्ती हयातभर ती परंपरा टिकवण्या एवढी त्या व्यक्तीची त्या परंपरेप्रती निष्ठा असावी. आणि ती व्यक्ती निघून गेल्यानंतर ती परंपरा अनश्यूत होण्याकरता, अनवरत होण्याकरता त्या परंपरा निर्मात्याची कृपा त्या परंपरेवर असावी लागते. त्यावेळेला त्या परंपरा चिरंतन होत असतात, अन्यथा नाही. तुमच्या आमची गोष्ट सोडून द्या. भगवान पांडुरंगाचे प्रेम भंडारी लाडके भक्त, भारतीय ऐक्याचं महान प्रतीक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, भागवत धर्माची पताका ज्यांनी खांद्यावर घेऊन प्रांतवादाच्या भिंतीपुरत्या पाडून टाकत यातायातीचे साधनं ज्या कालखंडामध्ये उपलब्ध नव्हते अशा कालखंडामध्ये पंजाबातील घुमानापर्यंत ज्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली, दिल्लीच्या तख्तापर्यंत जे जाऊन पोचलेत ते नामदेव महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याला उद्देशून म्हणतात, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम नमा माने केशव राजा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, नमा माने केशव राजा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. नेम केलाय देवा मी, चालवणे ही जबाबदारी तुझे. अर्थातच केलेला नेम सिद्धीला नेण्याकरता भगवान परमात्म्याचं त्या नियमाच्या मागे, त्या परंपरेच्या मागे अधिष्ठान असावं लागतं. आणि म्हणून हा सोहळा तपपूर्तीपर्यंत येऊन पोचलेला आहे. महाराजांनी मला येताना आता दर्शन घेता घेता सांगितलं, ही भूमी सामान्य नाही, ही राजा जनकाची तपस्थली आहे, मिथिला नरेशची. कारण भारतीय पौराणिक इतिहासामध्ये असे काही व्यक्तिमत्व आहेत की ज्या व्यक्तिमत्वाचं जीवनचरित्र समाजाला आजही आदर्शभूत आहेत. आणि मला सांगताना फार स्वाभिमान वाटतो की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीतोपदेश करत असताना शक्यतोवर विभूती योगा व्यतिरिक्त इतर कुठल्याही अध्यायामध्ये कुठल्याही क्ष व्यक्तीचा नामोल्लेख केलेला नाही. त्याला अपवाद फक्त राजा जनक आहेत. मास्तिता जनकादया देखपा जनकादिक कर्मजात अशेक न सांडता ही मोक्ष सुख पावते झाले. भगवान श्री ज्ञानोबांनी सुद्धा त्या जनकाचं नाव स्वाभिमानपूर्वक ज्ञानेश्वरीमध्ये नमूद केलेलं आहे. त्या राजा जनकाची तपस्थली आहेत. अर्थात भगवान श्री ज्ञानोबांच्याच भाषेत सांगायचं झालं तर तो संती वसविला ठावो, तो संतांनी निर्माण केलेलं ते ठिकाण आहे. तेथ निगडू मठ हुआवा का शिवालय. ज्ञानोबांनी 6व्या अध्यायामध्ये साधना करण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या साधकाने साधनास्थली निवडत असताना ती कशी असावी. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातुश्चितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. या श्लोकावरच्या ओव्या, बहुतांश ओव्या ज्या स्थानाचं वर्णन करण्याकरता पुरेसे आहेत किंवा जणू काही ज्ञानोबा असे काही महाराष्ट्रातली स्थानं डोळ्यासमोर ठेवून त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्या प्रकरणाचा उहापोह करताना दिसतात की काय अशा पद्धतीचा विचार डोक्यामध्ये कधीतरी येतोच. असो, जास्त वर्णन न करता प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ न घालवता अभंगाच्या चिंतनाकडे आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल. कारण माझ्या आधी 6 दिवसाच्या कीर्तनकारांनी बरंचसं भाष्य त्याच्यावर केलेलं असेल आणि पिष्ट पेशन न्यायाने कदाचित तोच तो विषय
पुन्हा पुन्हा तुमच्या कानावर पडून कदाचित लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही की कदाचित कीर्तनकारांना याच्या व्यतिरिक्त काही येतं का नाही येत. आणि तसंही प्रास्ताविकातला फार कच्चा कीर्तनकार आहे मी, माझी कमजोरी स्पष्टपणे कबूल करतो. प्रास्ताविकात तेच कीर्तनकार पक्के असतात ज्यांना पुढच्या वर्षीचे कार्यक्रम टिकवायचे असतात, म्हणजे व्यक्तिगतरित्या. बरं, त्यामुळे प्रास्ताविकात कच्चा कीर्तनकार आहे, मला ते धडेच देण्यात आलेले नाही. त्यामुळे सरळ एकदम अभंगावर येण्याची जी की पद्धती आहे त्या पद्धतीचा अवलंब करत मी आपलं लक्ष अभंगाच्या चिंतनाकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू संत श्री तुकोबरा यांच्या गाथेतील मागणीपर प्रकरणातील एक. मग साहजिकच जाणकार श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये प्रथमदर्शनीची एक शंका उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही की जगद्गुरू तुकोबरा तर संत आहेत, आणि संत आहेत तर ते मागतात कसे. खरं या जगतामध्ये प्रामुख्याने 3 लोक पाहण्याकरता मिळतात, आणि त्या तिघांचे स्वतंत्र स्वभावसुद्धा अभ्यासण्याकरता मिळतात. जीव, देव आणि संत, हे ते 3 वर्ग आहेत. त्याच्यापैकी जीवाचा विचार जर केला तर जीवाचा स्वभाव आहे सतत मागत राहणे. देवाचा विचार केला तर देवाचा स्वभाव आहे न मागणाऱ्याला आग्रह करणे. आणि संतांचा विचार जर केला तर संतांचा स्वभाव आहे कितीही आणीबाणीचा प्रसंग आला तरी दुसऱ्याच्या समोर हात न पसरणे. हा संतांचा स्वभाव आहे. आणि स्वभाव त्यालाच म्हणतात ज्याला औषध नसतं. मराठीमध्ये वाक्प्रचार आहे, जित्याची खोळ नाही प्रमाण निदान ओव्या तरी म्हणू लागत जा, नाही ओव्या निदान म्हणी तरी म्हणू लागत जा, म्हणजे बरं वाटतं. जित्याची खोळ मेल्याशिवाय जात नाही. कुत्र्याची शेपटी किती दिवस नळकांड्यात ठेवली तरी वाकडी होत नाही. बरोबर, हां, म्हणजे बरं आहे, सरळ होत नाही, कारण वाकडेपणा हा त्या शेपटीचा स्वभाव आहे. आणि स्वभाव त्यालाच म्हणतात स्वभाव दुरतिक्रम, हा परिवर्तनाची व्यवस्था नाही आहे त्याच्यामध्ये. मग जीवाचा स्वभाव सतत मागत राहणे आहेत. आता अलीकडच्या काळामध्ये असे विषय समजावून सांगणं आम्हाला फार सोपं झालं आहे, कारण तंबाखू नावाचं असं एक व्यसन आहे की त्या तंबाखू नावाच्या व्यसनाने करोडोपती माणसाला कंगालपत्याच्या समोर हात पसरताना लाज वाटू देत नाही. ते व्यसन करोडोपती असतात आणि ते द्यानं, कारण सतत हात पसरत राहणे जीवाचा स्वभाव. न मागणाऱ्याला आग्रह करणे देवाचा स्वभाव. आणि कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी न मागणे हा संतांचा स्वभाव आहे. तुकोबाराही संत आहेत, आणि नुसते संत नाहीत, ते त्यांचा स्वभाव सुद्धा त्यांच्या वाङ्मयामधून शब्दबद्ध करून अभंगाच्या स्वरूपात आमच्या समोर ठेवतात. हात पसरी जीने त्याचे, हात पसरी जीने हात पसरी जीने, तुका म्हणे करी ब्रह्मांड निघणे, हात पसरी जीने दिगताचे, हात पसरी जीने दिगताचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड निघणे, हात पसरी जीने दिगताचे, हात पसरी जीने दिगताचे, हात पसरी जीने दिगताचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे. आणि तुकोबाराचा शब्द फार सुंदर आहे, हात पसरी जिने दिग त्याचे. तो हात पसरत असेल तुकोबारे त्याच्या जीवनाला धिक्कारतात. तुकोबाराच्या अनेक प्रमाण गाथेमध्ये पाहण्याकरता मिळतात की त्यांनी बऱ्याचदा अशा मागणाऱ्यांवर सडेतोड शब्दामध्ये टीका केलेली दिसते. आणि म्हणून बऱ्याचदा वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनी या प्रमाणांचा आधार घेत वारकरी संप्रदायाच्या संतांच्या मानसिकतेचं शब्द चित्र अशा पद्धतीचं समाजाच्या समोर रेखाटून ठेवलेलं आहे की वारकरी संत हे मागणीच्या विरोधातले संत आहेत. आणि जवळपास जनमानसामध्ये तशी एक कल्पना आहेच, मान्यता आहेत. मग एकीकडून संत मागणीच्या विरोधातले आहेत असे प्रमाण आमच्या समोर येतात, आणि तुकोबारे संत आहेत, मग ते मागतात कसे आहेत. तर मला पहिल्यांदा एका शंकेचं निरसन तुमच्यासमोर करून एका शब्दात मोकळं झालं पाहिजे. वारकरी संत हे मागणीच्या विरोधातले संत नाहीत, मागणीच्या पद्धतीच्या विरोधातले संत आहेत. वाक्य डबल सांगतो, वारकरी संत हे मागणीच्या विरोधातले संत नाहीत, मागणीच्या पद्धतीच्या पद्धती जी आहे त्याच्या विरोधात आहेत.
आणि माझ्या बोलण्याचा कल अजून लक्षात आला नसेल तुमच्या, तुम्ही व्यवहार सांगतोय. लहान लहान मुलं आहेत काही कीर्तनामध्ये. मुलांनी खेळणं चांगलं का वाईट? काय मत आहे तुमचं? मुलांनी खेळणं चांगलं का वाईट? चांगलं आहे. फक्त अडचण एवढी आहे, त्यांनी नक्कीच खेळावं, फक्त अभ्यासाच्या वेळेत नसावं. अभ्यासाच्या वेळेत इमानदारीने अभ्यास करावा, व्यतिरिक्त वेळेत त्यांनी खेळावं. त्यांनी बालपणात नाही तर काय मग 80च्या पुढे खेळलं पाहिजे का? शेतकरी आहोत आपण, लवकर लक्षात येईल. आपल्या शेतामध्ये जे गवत उगवतं ते गवत चांगलं का वाईट? बोला ना, शेतकरी आहात ना तुम्ही. गवत वाईट नाही आहे, फक्त ते आगायतात नसावं, धुऱ्यावर चालतं. आता तुम्ही धुरेच ठेवले नाही शिल्लक, तो भाग वेगळा. कारण गवत नसले तर जनावर जगतील कशावर? गवत वाईट नाही, फक्त ते पिकात नसावं, उभ्या पिकामध्ये. मुलांचं खेळणं वाईट नाही, पण ते अभ्यासाच्या वेळेत नसावं. तसं मागणं वाईट नाही, पण ते कोणाकडे मागितल्या जातं याच्यावर त्याचा चांगुलपणा आणि वाईटपणा निश्चित होत असतं. वारकरी संतांचा नियम आहे, एकतर मागायचंच नाही समाजाकडे. मागायचं झालं तर देवाकडेच मागायचं आणि देवालाच मागायचं, दुसरं नाही मागायचं. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर कधीतरी भांडणाच्या आविर्भावामध्ये म्हणा किंवा भांडणाच्या मानसिकतेत मूडमध्ये ज्यावेळा असतात ते देवाशी भांडताना दिसतात. तुझे दास करू आणि का मागो खावया, तुझे दास करू आणि का मागो खावया, तुझे दास करू आणि का मागो खावया, तुझे दास करू आणि का मागो खावया. गधारी माझे पंढरी राया, ही गधारी माझे पंढरी राया. काय विठोबा तुझा आता म्हणावे, काय विठोबा तुझा आता म्हणावे, काय विठोबा तुझा आता म्हणावे, जगद्गुरु तुकोबाराय देवाला विचारतात, देवा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझे दास करू आणि दास तुझं करायचं आणि का मागो खावया, आणि ढीग झाले जिने माझे पंढरी राया. धिक्कार असो माझ्या जेवणाचा. तुकोबाराय तर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात, देवा अरे मी माझ्या जीवनाला धिक्कारल्यापेक्षा तूच विचार केला पाहिजेत ना. मी माझ्या जीवनाला धिक्कारल्यापेक्षा तूच विचार केला पाहिजेत की मी तुझा दास आहे, आणि तुझा दास जर दुसरीकडे भीक मागत असेल तरी ते लाज स्वानासी तरी ते लाज कवनासी तरी ते लाज, कवनासी तरी ते लाज. कलिया कामा मागतो मुचार, तरी ते लाज कवनाशी. भोपळ्यातले तभंग आहेत आपले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी तुझा दास आहेत, आणि तुझा दास असताना मी जर भीक दुसरीकडे मागत असेल तर ती लाज देवा तुला आहेत. कशा प्रकारे? तुकोबाराय दृष्टांत देऊन बोलतात. तुकोबाराय म्हणतात, देवा कल्पना कर, एखाद्या श्रीमंत ग्रस्ताची पत्नी एका सार्वजनिक कार्यक्रमात आलीत, आणि त्या सार्वजनिक कार्यक्रमात आलेल्या त्या स्त्रीच्या अंगावरची साडी जर फाटकी असेल तर लोक लाज कोणाची काढतील? दुसऱ्या दिवशी भर चौकात त्याला पकडतील, का रे तुझी पत्नी होती रात्री कीर्तनाला, म्हणजे काय तिने येऊ नये का? म्हटलं नाही, आलं पाहिजे. मग काय अडचण काय? काय नाही म्हटलं, तिच्या अंगावरची साडी फाटकी होती रे, मी काय करू? 2-3 वर्ष झाले ना नापिकी आहे, यावर्षीसुद्धा ओला दुष्काळ आहे, सरकारने जाहीर केलं पण अजून खात्यात जमा झालेले नाहीत, पैसा नाही माझ्याकडे. लोक काय म्हणतील? लोक म्हणतील तू गजान बाबा म्हणून फिर,
आमचं काही म्हणणं नाही. त्या दिवशी तो मोठा ऐकला होता. कोण्या दिवशी? घोड्यावर बसायच्या दिवशी. आता तुझी जबाबदारी आहे, तू तिकडे काही कर, पण तिच्या अंगावरची साठी नीट असली पाहिजेत. कारण लोक लाज तिची काढत नाहीत, तिच्या बापाची काढत नाहीत, तिच्या भावाची काढत नाहीत, लग्न जोडून देणाऱ्या नांदक्याची काढत नाहीत, मंगलाष्टक म्हणणाऱ्या ब्राह्मणाची काढत नाहीत. लाज काढतात ती तिच्या नवऱ्याची. तुका म्हणे नग्न बाज तरी ते लाज स्वामीचे, तरी ते लाज स्वामीचे, तरी ते लाज स्वामीचे. तुका म्हणे नग्न बाज तरी ते लाज स्वामीचे, तरी ते लाज स्वामीचे, तरी ते लाज स्वामीचे. जगद्गुरुंत तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज बापाशी नाही, भावाशी नाही, मुलाशी नाही, मग कोणाशी? स्वामीशी. का? त्याचं कारण आहे, त्या स्त्रीने त्याच्या नावाचं कुंकू लावलेलं आहे, त्या स्त्रीने त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं आहे, आणि त्या स्त्रीने 14 जानेवारीला त्याचं नाव उखाण्यात घेतलेलं आहे. ह्या 3 गोष्टी तिने केलेल्या आहेत. एखादी सामान्य स्त्री एखाद्या हाडा माणसाच्या नावाचं कुंकू लावते, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालते, आणि त्याचं नाव 14 जानेवारीला उखाण्यात घेते, आणि मग ही 3 गोष्टी जिने केल्या तिची सर्वस्वी जबाबदारी जर त्याच्यावर येत असेल, आणि तो स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन इमानी इकबारे ती जबाबदारी जर पार पाडत असेल, तर देवा तूच विचार कर, आम्ही आमच्या डोक्याला लावलेलं हे जे गंध आहे कोणाच्या नावाचं आहे? तुझ्या नावाचं आहे. आम्ही आमच्या गळ्यामध्ये घातलेली माळ आहे हे कोणाची आहे? तुझी आहे. तुझ्याच नावाचं मंगळसूत्र घातलेलं आहे. आणि देवा खरं सांगू का, ती तरी एकच दिवस नाव घेते रे. आम्ही नकळे दिवस की राती, अखंड आमचा जर विचार केला तर नकळे दिवस की राती अखंड लागलीसी ज्योती आनंद लहरीची गती वरून मी किती तया सुखा तुझ लागली सकळ चिंता. अखंड चिंतन करतो. मग आमची जबाबदारी कोणाची आहे रे? आमची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि म्हणून आम्ही नियमच केलात, मागणे ते तुझ मागो, मागणे ते तुझ मागो, भाव तुझ सांगो, भाव तुझ सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागणे ते तुझ मागो, देह भाव तुझ सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागणे ते तुझ मागो, देह भाव तुझ सांगो, लागो तरी लागो पाया जगद्गुरु तुकोबा देवाला उद्देश म्हणतो आम्ही नियमच केलाय, मागणे ते तुझं मागो, तुला मागू. जे काय सांगायचंय ते तुला सांगू. लागायचंही जरी लालत ना पाया, तर आचारसंहिता लागल्यानंतर जसे लोक कोणाच्याही लागतात तसं ना लागोत. लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा,
आमचं दर्शन घेऊ देवा. मी एक कारण आहे की संत एकतर मागत नाहीत आणि मागायचं झालं तर ते देवाकडे मागतात, पण तेही स्वतःच्या इच्छेने मागत नाहीत, देवाचा आग्रह झाल्यानंतर मागतात. या अभंगाच्या भूमिकेचा जर विचार केला तर अभंगाची भूमिका फार सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीनाथाच्या दर्शनाकरता जातात आणि ज्या ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन घेतात, तुकोबाराय देवाचं दर्शन घेतात, त्या त्या वेळेला देवाची मान खाली असते. लाजेनी मान खाली असते ती कर्जदाराची, आणि ताठ मानेने उभा असतो तो सावकार. आणि या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, या संप्रदायातले संत सावकार आहेत आणि देव आमचा कर्जदार आहेत. कित्येक ठिकाणी देवानी मी त्यांचा कर्जदार आहे हे स्वतः कबूल केलं, आणि कित्येक ठिकाणी संतांनी तो आमचा कर्जदार आहे याची त्याला जाणीव करून दिली. ते ऋणवैपण देखोनी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची आत्तनुत्यागी परिचर्या करी. 8व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या भगवान परमात्मा ते ऋण स्वतः मान्य करतात. ऋणिया म्हणवी आपण किंवा केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण. नवीक्षण वेगळा, नवीक्षण वेगळा, नवीक्षण वेगळा, नवीक्षण वेगळा. केला ऋणी नारायण, 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 केला ऋणी नारायण. महाराज म्हणतात हा घे माझा अनुभव, भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण, नवीक्षण वेगळा. देव ऋणी आहे, आणि देव ऋणी असल्यामुळे ज्या ज्या वेळेला तुकोबारे येतात त्या त्यावेळेला देवाची मान अशी खाली असते. महाराष्ट्रातल्याच महिलांच्या बाबतीत बोलतो असं नाही, भारतवर्षातल्या प्रत्येक स्त्रीची एक मानसिकता आहे, प्रामाणिक मानसिकता आहे. तिला प्रामाणिकपणे वाटते आपल्या नवऱ्याची मान कोणाच्याही समोर झुकता कामा नये, आपण सोडून. आपल्या व्यतिरिक्त ती कोणाच्याही समोर झुकता कामा नये, ही व्यवस्थाच समाज तशी करून ठेवतो. तो विवाह जोडतानाच माझ्या माहितीप्रमाणे ती त्याच्यापेक्षा ठेंगणी शोधल्या जाते. काय कोणाच ठाऊक कुठले कारण आहेत, पण त्याच्यातलं प्रामुख्याने एक कारण आहे की तिला त्याच्याशी बोलताना असं वर पाहून बोलता यावं, हे त्याचं पहिलं कारण आहे. आणि त्याला बोलत असताना निसर्गातच त्यांनी खाली पाहूनच बोललं पाहिजेत, त्यांनी वर पाहून बोलता कामा नाहीत. आईसाहेब काय त्याला आपवत असतील असं मला वाटत नाही. आईसाहेबांनी विचार केला, बाकीचे भक्त येतात, हा बाबा असा असतो वाटप आहे उभा, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, याची चरणही सम असतात आणि दृष्टी समजते, पण बाकीचे येतात त्यावेळेला, तुकोबारा येतात त्यावेळेला काय रोग होतो याला कोणास ठाऊक. खाली पाहतो, तुकोबाराला जाऊ दिलं आईसाहेबांनी, आणि आईसाहेबांनी देवाला मनगट पकडून विचारलं, देवा काय एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, विचार काय. नाही बाकीचे भक्त येतात तेवढं तुम्ही मान वर करून असता, आणि तुकोबारे आल्यानंतर मात्र तुमची मान खाली असते, याचं कारण काय. आता काही काही गोष्टी अशा असतात, धर्मशास्त्र म्हणते संसार व्यवस्थित व्हावा असं जर वाटत असेल तर शक्यतोवर संसारिक माणसांनी काही गोष्टी यांना सांगण्याच्या भानगडीत पडू नये. का, त्याचे कारण अनेक आहेत. एक तर त्यांचं अंतःकरण दयार्द्र असतं, करुणामय असतं, त्याच्यावर त्याचे दुष्परिणाम होतात, आणि मग त्या दुःखाला सहन करण्याकरता प्रसंगविशेषी त्या अतिरेकी प्रयत्न करतात. भगवंतानी टाळाटाळ केली पण काही चाललं नाही देवाचं.
सांगितलं देवा निसंकोचपणे सांगत. तुकाराम महाराज आले की तुमची मान खाली का असते. त्यावेळा देवांनी निसंकोचपणे सांगितलं अगं रुक्मिणी त्याचं असं कारण आहे, तर तुकोबारायचं माझ्यावर ऋण आहे. आईसाहेबांनी विचार केलं, प्रत्यक्ष लक्ष्मी ज्याची पत्नी आणि तो कर्जबाजारी, कसं काय शक्य आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लक्ष्मीचं वर्णन करताना लिहितात, श्रिये सारिक्या दाशी घरी ती येते, त्या खेळता करीती घरकुली, तया नाव अमरपुरी जरी ठेविली, तरी काय न होत बाऊली इंद्रादिक तयाची, त्या नावडोनी जेव्हा मोडीती, तेव्हा महेंद्राची रंक होती, त्या झाडा जेवते पावती तेवते कल्पवृक्ष. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी वाचत पारायण केलंय आपण. हे सामर्थ्य लक्ष्मीच्या हाताखाली काम करणाऱ्या दाशीत आहे. मग तिथं लक्ष्मी आहे आणि ती प्रत्यक्ष लक्ष्मी ज्याची अर्धांगिनी आहे आणि तो कर्जबाजारी, कसं काय शक्य आहे. आईसाहेबांनी विचारलं तेव्हा तुम्ही कर्ज कशा करता काढलेत, काही तिरुपतीसारखा उपद्व्याप्त नाही केला तिसरीचा, त्याच्याकरता तर नाही काढलं का, ऑनलाईन रमीत हारले, असे बरेच आहेत. माळकरी जीवन उद्ध्वस्त झालं ऑनलाईन रमीनी, त्याचं असं काही उपद्व्याप केलं की काय तुम्ही. त्यावेळा देवाने सांगितलं अगं रुक्मिणी तुला काय वाटतं, कर्ज म्हणजे काय फक्त आर्थिकच असतं असं थोडी. कर्ज म्हणजे काही फक्त सांपत्तिक दृष्टिकोनातून पैशाच्या दृष्टिकोनातून असतं असं नाही. तुकोबारायचं माझ्यावर ऋण आहे, पण ते ऋण कशाचं आहे, सेवेचं. आईसाहेबांनी सांगितलं कुठलं का असेत ना, खातं नील करून टाका, कर्ज माफीच्या भरोशावर बसू नका. आईसाहेबाचं वाक्य आहे बरे. कर्जमाफीच्या भरोशावर हे जुगाड असतात, जुमल्या असतात, निवडणूक पूर्व प्रचाराकरता आल्यानंतर ते द्यावे लागत असतात. मग कर्जमाफीच्या भरोशावर थकीत ठेवू नका, मोकळं होऊन जात. त्यावेळेला भगवान पांडुरंग परमात्मा आईसाहेब रुक्मिणी देवीला सांगतात अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण खरं सांगू का, त्यांचं ऋण तर आहेच आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की ते फेडण्याचा प्रयत्न मी कित्येकदा केला, परंतु ते मागतच नाहीत ना. ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती. हे तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी. ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवनिया, जीव भाव देवाच्या पायी ठेवतात आणि मोबदल्यात काहीच मागत नाही. तुकोबाराची भक्ती म्हणजे काय आपल्यासारखी आहे का. वैकुंठवर्षी मधुकर महाराज शिंपी म्हणायचे आमची भक्ती असते, देवाला नैवेद्य गुळाचा खळा आणि मागण्याचा संकल्प मालगाडी एवढा. 65 डब्याची मालगाडी कमी पडते आमच्या संकल्पाच्या पुढं. आम्ही मोठ्या IT तिकडून जाता जाता नारळ हातात मिरवत जातो आणि तिथं देवाच्या पुढं फोडल्यानंतर ते जर चांगलं निघालं, नखा एवढा तुकडा देवाला, आणि ते नुसतं ठेवल्या जातो, ते कॅलेंडर सोबत असतं, घे भाऊ उचलून देवाचा प्रसाद आहे. त्याच्यावर गुळ तो लिगाळ्यात टेकवला, लगेच घे बाबू, नाही देवाला मुंग्या लागतील. पण यदा कदाचित ते नारळ खौट निघालं की मग ते देवाला नारोटी सहित काव खोबरं नाही देवाला पावलं. तुकोबाराची भक्ती अशी नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, जीव भाव देवाच्या पायावर समर्पित करायचा, मोबदल्यात त्याला काहीच मागायचं नाही, अशी परिस्थिती आहे त्यांची. मग काय त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होता येणार. आईसाहेब असल्या आईसाहेबांनी सांगितलं देवा तुम्हाला कळत नाही, असं बाकीच्या जसं म्हणतात तसं मला नाही म्हणता येणार, कारण आपल्या व्यवहारामध्ये अशा सहज बोलून जातात त्या, आमच्या ह्यांना काही कळत नाहीत. आता केवढा मोठा दण काय हो, पण तो तुम्हाला पचनी पडलाय, त्याच्यामुळे त्याचे काही परिणाम तुमच्यावर होत नाही, तुमच्या चेहऱ्यावर होत नाही, तो भाग वेगळा. पण आमच्या ह्यांना काही कळत नाही, याच्यापेक्षा काय दुसरी शिबी असू शकते. आईसाहेब सांगेल तेव्हा तसं नाही येते,
काही काही लोकांचा स्वभाव असतो, त्यांना पाहिजे असते पण ते सहजासहजी घेत नाहीत, सहजासहजी मागत नाहीत, त्यांना आग्रह करून घेण्याची सवय असते. जेवताना ते पहिल्या वाळापासून नको नको करतात, नको 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 नको. पण नको नको कसं असतं, पात्र इथं आणि हात इथं, नको नको म्हणजे इथं वाळा, तिथं नाही इथं वाळा. आणि एकदा का आग्रह केला रे केला कोणी की ते इतके सरसावतात, इतके सरसावतात. तेव्हा तो तुमचा आग्रहच आहे. मी 1-2 कशाला ठेवतं लाडू, ठेवा ना पातेलं खाली, पातेलच घेतात ते. मी असे कित्येक पाहिलेत जेवणारे, भीमदादाच्या परंपरेचे, बकासुराच्या परंपरेचे, अगस्ती ऋषीचे सख्खे मावस भाऊ. पंगत उठायच्या वेळेला जर आग्रह झालात ना तर ते म्हणतात असं आहे का, आग्रहच आहे का तुमचा, मग थांबा. अशी मांडी मोडतात फक्त, मांडी मोडू द्या मला. मी मांडी मोडली की जसं एखादा नवीन गोदामच उघडतो, 2-2, 3-3 पंक्तीत. त्यांना कळतच नाही देश कुणीकडे चाललात. बऱ्याचदा त्या पंक्तीमध्ये पाहण्याचा योग येतो. मी सुरुवातीपासून कुठेही कथा द्यायची म्हटली की माझा पहिला एक नियम असतो, तुम्ही कोणाकडे जेवायला जाणार नाही. काय वर्गणी महाराज बरोबर आहे ना, आताच नाही, जुना आहे, 88पासून तोच नियम अजूनही चालू आहे, कोणाकडे जेवायला जाणार नाही. कथा जरी असली तरी मंडप ते घरमालकाचं घर, घरमालकाचं घर ते मंडप, दुसरीकडे जाणार नाही. नाही ते महाराज जात होते, ते महाराज होते, ठीक आहे. हा वाघ आहे, वाघ कोंडलेला कधी बरा सर्कशीतला जसा शोपुरता बाहेर काढतात तसा काढत जात, कशाला त्याचं गावात प्रदर्शन करायचं. कोणाकडे जाणार रे, लोकही आमच्या नियम व अटीचं पालन मागणीच्या कीर्तनापर्यंत करतात, काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर अंटे पडतात. का ते म्हणतात महाराज 7 दिवस गेले नाही हरकत नाही, आज आमचा नियम आहे, काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आमच्या गावाची जुनी परंपरा आहे, कीर्तनकार महाराज मंडपात पंक्तीत जेवायला बसल्याशिवाय आम्ही महाप्रसाद चालू करत नाही. मग पंचायत होते, कारण पाकिट घ्यायचं असते, ठीक आहे. आणि मग ज्यावेळेला मंडपात येतोत ना आम्ही, 7-7 दिवस ज्या गावात मुक्कामाला राहिलो कळत नाही, गावाचा अंदाज काल्याचं कीर्तन झाल्यावरच येतो. गाव किती मोठा याचा अंदाज कधी येतो, काल्याचं कीर्तन झाल्यावरच. लोखंडी फाटकं तुटतात हो त्या दिवशी. मग कुठंतरी एक आरक्षित अशी पट्टी असते, महाराज लोकांना करतात, या 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 महाराज बसा, बसल्या जातं. तू वाळणारा येतो, ते पत्रवाडी, एवढा मोठा भात, अरे काय, मग तसाच तर भात खात नाही. नाही म्हटले महाराज ते वरणाचं धरण बांधावं लागेल ना. वरण सामान्य नसतं, ते डोळस असतं. पहिल्या पात्रावर वाढलं रे वाढलं की ती पंगत किती लांब आहे एवढं पाहून येतं ते. यदा कदाचित पहिल्या पात्रावर ते वाढलं आणि दुसऱ्या पात्रावर वाढणारा वाढप्या गेलात, वरण वरण तो कशाला वाढता, का चालत नाही का. नाही म्हटले पहिल्या पात्रात वाढलेला ते येऊनच राहिलं, पात्र आळवं केलं की झालं, आळवता आलं की झालं. ते भात, ते चपाती, अरे काय म्हणजे चपाती, म्हणजे हातात चपात आहे का गजानन महाराज संस्थान शेगाव, थोडं शिकवाड. मग ती भाजी सामान्य नसते, ती भाजी युतीतलीच. कितीही दिवस एका गंजात ठेवा, एक जीव होणारच नाही. निर्णय शेवटपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत त्यांच्यावर ठेवल्या जाणार. तुम्ही स्थानिकमध्ये निर्णय घ्या, युतीत की स्वतंत्र. त्या फोडी वेगळ्या, तो रस्सा वेगळा, त्याच्यातली तरी त्याच्यापेक्षा वेगळीत. कसं तरी ते वाढून झालं आणि ते वदनी कवड घेता झालं. पहिला असा घास त्या भाजी जसा डुबवला आणि जशी तोंडात ठेवलं ना, शेंडी ईदभर उभीच राहिलीत माझी. कमालच आहेत का ते. माय मारुती बाप भागवत मारुती आणि माय भगवती अशी ती भाजी. कसं तरी त्या मिठासोबत जेवलोत. बरं आमचा नियम आहे, ज्याचं झालं त्याने उठावती, तर तसंही चालत नाही. एकमेका असा हे करू, अवघे धरू. तुमचं झाल्यानंतर तुम्ही कर्तव्य म्हणून शेजारच्याला आग्रह केला पाहिजे, इथं वाळा, इथं वाळा, इथं वाळा. मला तेही जमत नाही. आता त्या पंक्तीचं नुसतं निरीक्षण करणे हाच विषय माझ्याकडे शिल्लक राहिलेला होता. त्या पंक्तीमध्ये काही असे बहादर असतात की ते पंक्तीत पहिली पंगत कधी सोडत नाहीत, पण एकदम कधीच बसत नाहीत. आता अलीकडच्या काळात कीर्तनात सुद्धा बसत नाहीत लोक, काही वेळपर्यंत उभ्याच असतात. आवडलं तर ठीक, नाही तर मग तिकडच्या तिकडे निघून जायला बरं. मी एक दिवस पाहिलं, तो पंक्ती बसल्या, एक जण जेवायला आला पण उभाच होता. म्हटले बस ना, म्हटले जेवायला चलो महाराज, बस ना. म्हणजे काय
पाहतो काय? नाही नाही म्हटली, माझ्या बाबांनी सांगितलं पंक्ती जेवायला जा, पण कुठं बस, ज्या पंक्तीत वाढणारा ओळखीचा असेल. इथपासून तयारी असते. वाढणारा जर ओळखीचा असला, किती कोपऱ्यात माणूस बसला तरी बुंदीचा वाढ तिथपर्यंत येतो. आणि एकदा का तो जेवायला बसला रे बसला की त्या वाळप्याची इतकी वाट पाहतो, वाट पाहे बाहे निदळी ठेवून हात, निदळी ठेवून पंढरीच्या नाही लाडूची आवाटे काय. आणि एकदा का तो आला रे आला की देखिले तुमचे चरण निवांत, राहिले मन निवांत. किंवा आता कोठे धावी मन तुमचे चरण देखलिया. आणि त्यांनी एखादा वाढला तो काय म्हणते, किती वेळची वाट पाहतो, टाक अधिक. आणि त्याला माहित आहे बहुता दिवसा फेरा आला या नगरा. आणि त्याच्याही पुढचं प्रमाण पाठ आहे, आता मागुता येईल फेरा फेरा हे तो नघडे. आणि म्हणून मग एक खट्ट्या घेऊन घेतो. आईसाहेबांनी सांगितलं तेव्हा असे बरेच जेवणारे पाहिलेत मी की ते पहिल्यांदा नको नको करतात, आणि मग एकदा का जेवायला बसले रे बसलेत घेऊन इतकं घेतात, 2-3 पंक्ती उठतील तरी त्याच्या पात्रातलं संपणार नाही. आणि मग ते काकळा बंद करून हरिपाठ चालू करतात, एकतत्व नाम दृढधरी मना. आणि हरिपाठ झाला रे झाला की मग पुन्हा पंचपती, हालू नये चालू नये, सैरा वैरा काही अशा पद्धतीचे असतात. तुम्ही आग्रह करा, मी आहे. संसारामध्ये जीवन जगत असताना संसारातल्या माणसाला कुठलंही विधायक कार्य करायचं असलं ना तर यांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. यांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. कदाचित महाराजांनी सांगितलं असेल श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या पूर्वार्धामध्ये 24व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला गोवर्धन लीला झालीत, गोवर्धन उचलल्या गेला, गोवर्धन खाली ठेवल्या गेला, सगळं काही आटोपलं. आणि आटोपल्यानंतर एक वाद चालू झाला त्या ठिकाणी. आणि तो वाद होता श्रेयवाद. ही आपल्याला सगळ्यात मोठी कीळ लागलेली आहे श्रेयवादाची. काम करेपर्यंत लोक उपस्थित असतील नसतील तो भाग वेगळा, पण काम सिद्धीला गेल्यानंतर हमने शेर मारा म्हणणारे भरपूर असतात. गोपाळांनी गवळणीला डिवचण्याचा प्रयत्न केला. का ग म्हटली, फार मोठ्या गवगवा करतात, बरसानेवाले की जय हो जय, राधाराणी की जय हो जय. आमचा कन्हैया नसता तर कोणी वाचवलं असतं ग तुम्हाला? कुठे गेले असते 7 दिवस? संततधार पाऊस पडत होतात. गवळणी सामान्य नव्हत्या, त्या पतिव्रता सुरत नाहीत, भक्त शिरोमणी आहेत, नारदासारख्याच्या शुकाचार्यासारख्याच्या त्या गुरु आहेत. त्यांनी स्मित हास्य केलं, सांगले राहू दे, झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणजे गोवर्धन कोणी उचलला? गवळण प्रतिप्रश्न करतात. आमच्या कन्हैयाने सगळ्या पेपरला पहिल्या पानावर बातम्या आहेत, गिरीधरला आलतो भाव का बोका. त्यांच्याला आमचं पेपरवर विश्वास नाही. त्या बातम्या कशाही छापून येतात, कारण आता पेपरची परिस्थिती बदललेली आहे. मी कोणावर टीका करत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे, पूर्वीच्या काळी पेपर छापल्या गेल्यानंतर विकल्या जायचे. म्हणजे पहिल्यांदा छापायचे मग विकायचे. आता पहिल्यांदा विकल्या जातात आणि नंतरच ते छापल्या जातात. अशी कुठंतरी कुठल्या तरी पक्षाचे मुखप्रष्ट होऊन बसलेले आहेत, मग ते त्याच पक्षाची बातमी छापतील. आमचा विश्वास नाही, ब्रेकिंग न्यूजवर बिलकुलच विश्वास नाही. मग म्हटले गोवर्धन उचलला कोणी? जसा एखादा नामवंत वकील एखाद्या आरोपीला पिंजऱ्यामध्ये उभा करतो आणि त्याची उलट तपासणी घेतो, त्या पद्धतीने गोपिकांनी गोपाळांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि प्रश्न विचारणं सुरू केलं. तुम्ही सांगा गोवर्धन कोणी उचलला? म्हणले कन्हैयाने. मी ठीक आहे. दुसरा प्रश्न, तुमच्या कन्हैयाने गोवर्धन उचलला, कोण्या हातावर उचललात? डाव्या हातावर. ठीक आहे. तिसरा प्रश्न, ज्याने गोवर्धन डाव्या हातावर उचलला तो डावखोऱ्या आहे का? नाही. मग डावखोऱ्या नसताना त्यांनी डाव्या हाताने गोवर्धन उचललं, याचं कारण काय? गोपाळ संत आपले उजव्या हाताने उचलो की डाव्या हाताने उचलो? तसं काही नाही. आमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर द्या. डाव्या हाताने का उचललात? गोपाळांकडे त्याचं उत्तर नाही. गोपिकांनी सांगितलं त्याचं उत्तर असं आहे, त्याच्या उजव्या हातात ताकद नव्हती म्हणून डाव्या हाताने उचलला. नाही लक्षात आलं. म्हटलं मी तुम्हाला नाही समजणार ते. अरे उजव्या हाताची ताकद त्याची आहे. आणि पुढचे मीच बोलू का आता? डाव्या हाताची ताकद सामान्य नाही, नुसता करंट जरी असलात ना तरी कार्यसिद्धीला जातात. मी त्यांच्या पाठिंब्याशिवाय गोवर्धन उचलल्या जात नाही, हे सिद्ध झालंय. भगवान परमात्म्याला आईसाहेब सांगतात, देवा तुम्ही फक्त आग्रह करा, मी आहे. आता पंचायतीशी आहे ते तर प्रत्यक्षात लक्ष्मी आहे. तसंही ह्या ज्या बँका आहेत ना,
या बँकांचा अंदाज अजूनपर्यंत कोणाला घेता आला नाही, कारण यांचं एक तर ऑडिट होत नाही. बरं, यांच्या बँकेतले घोटाळे अजूनही हर्षद मेहता सुद्धा पोहोचू शकला नाही होत्या बँकेपर्यंत. इतक्या समृद्ध बँका आहेत त्या. दुर्दैव आहे त्या बँकाचं की त्या नोटबंदीपासून उघड्या पडल्या. म्हणून नोटबंदी आणली आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता जर तुमच्यापैकी कोणी यांच्यापैकी कोणाला 50 रुपये मागितले असतील, डोकं दुखते औषध घेऊन येतोय आणि दवाखान्यात जाऊन डॉक्टरला 50 आणि मेडिकलवाल्याला 50 दिल्यापेक्षा माझ्या गोळ्या परिचयाच्यात घेऊन येतो, दे ना 50 रुपये. एंडोसल्फान घ्यायला पैसे नाही, तुम्ही 50 रुपये मागतात. जेव्हा आमचे देशाचे पंतप्रधान रात्री आले तर त्यांचे मेरे प्यारे देशवासी हो, आणि त्यांनी जेव्हा सहर्ष जाहीर केलं त्या गुलाबी रंगाच्या बाद करण्यात आल्या चलनातून, दुसऱ्या दिवशी त्याच निघाल्या हो, साखरेच्या डब्यातून, डाळीच्या डब्यातून, नित्यनेमाच्या ज्ञानेश्वरीतून, उस्तीतून, कुठून कुठून निघाल्या असतील अंदाजच नाही. तरी आता जवळपास त्या बँका पुन्हा डबघाई झाल्यात. कधीपासून? ऑनलाईन पेमेंट झालं तेव्हापासून. त्यामुळे कपडे धुताना जास्तीत जास्त निघालाच तो खुर्दा, नाही तर चिठ्ठ्या, कशाच्या त्या नाही सांगत, खिशात. पूर्वी फार समृद्ध होत्यात, तरी बऱ्यापैकी अजूनही त्या बँका समृद्ध आहेत. भगवान परमात्म्याने मान्य केलं ताईसाहेबांचं. तुकोबारा आले आणि तुकोबारा आल्यानंतर तुकोबाराच्या वेळात पांडुरंगाचं दर्शन घेतात. त्यावेळेला आज मात्र मानदेवाची वर दिसलीत आणि वर दिसल्यानंतर तुकोबारा देवाला प्रश्न विचारतात, देवा आज तुमची मान वर आहे, मान वर असण्याचं कारण काय? भगवान परमात्मा सुद्धा निसंकोचपणे सांगतात, महाराज आज मान वर असण्याचं एकच कारण आहे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. दिल्या रोकडे मनोरथ, दिल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. दिल्या रोकडे मनोरथ, दिल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. तुकोबारायला देव सरळ सांगतात, महाराज आज मान वर असण्याचं एकच कारण आहे, मागण्याची आस पाहे. तुम्ही काहीतरी मागावत याची आशा आहे आणि महाराज तुम्हाला स्पष्टीकरण देतो, तुम्ही नुसतं मागा, आश्वासन नाही. निवडणूक पूर्वप्रचाराकरता आले असताना दिलेलं चिंतिल्या आणि पुढे शब्द रोकडे, रोकडे आडनाव नाही बरं. रोकडे या शब्दाचा अर्थ आहे नगदम नगदी, रोकडाची लाई जे न मरता मोक्षू. ज्ञानवराच्या ज्ञानेश्वर सुद्धा रोकडा शब्द नगदी याच अर्थाने आलेला आहे. आताच ताबडतोब अंमलबजावणीत मागा फक्त. तुकोबाराय म्हणते, देवा तुमचं म्हणणं ठीक आहे, पण तुम्हाला आमची परंपरा माहीत नाही वाटते. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची परंपरा आहे. वडील म्हणजे बोलोबा नव्हे, वडील म्हणजे मास वंशाची परंपरा नव्हे, वैदिक परंपरेत जन्माला आलेला व्यक्ती, सांप्रदायिक परंपरेमध्ये जन्माला आलेला व्यक्ती ज्यावेळेला त्याला त्याचा परिचय देण्याची पाळी येते त्यावेळेला शक्यतोवर तो त्याच्या मास वंशाचा परिचय देण्याऐवजी विद्यावंशाचा परिचय देणे संयुक्तिक मानतो. वारकरी संतांनी तसंच उत्तर दिलंय. तुकोबाराचे उत्तर पहा ना. तुकोबाराने विचारलं, तुम्ही कोण? तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचं राहणं, तुमचा पत्ता सांगा. पत्रव्यवहार जर करायचं झाला तर तुकोबारा सरळ सांगतात, मी वासुदेव तत्वदा, मी वासुदेव तत्वदा, कळोलीला विचारिता, कळोलीला विचारिता, आहे ठाऊक सभाव्य संता, आहे ठाऊक सभाव्य संता, नाही तुझा अंक मागुता गा, वासुदेव करीतो फेरा, नाही
मी कोण? मी तुकाराम बोलोबा मोरे नव्हे. मी वासुदेव तत्वता सुपात्री सर्वभाव मी तो सर्व वासुदेव. मी वासुदेव आहे. महाराज तुमचं घर? म्हटले देऊ, तालुका हवेली, जिल्हा पुणे नाही. आमुची मिराशी पंढरी, आमुचे घर भीमातिरी. निरंजनी आम्ही बांधिले घर किंवा ज्ञानदेवा घर चिदानंदी अनंत भक्त राशी तरी वानर ज्ञानदेवा घर. याची पद्धतीच अशी उत्तर देण्याची. मास वंशाचा परिचयच नाही, विद्या वंशाचा परिचय. मग कुठल्या वडिलाची परंपरा? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीष, शुक, शौनक, भीष्मदालभ्यान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यानि मां परम भागवतां स्मरामि. ही परम भागवत आहेत. आणि या परम भागवतांचं चिंतन ज्यावेळा आपण ऐकतो त्यावेळा त्यांच्या जीवनात एकच वैशिष्ट्य आहे, त्यांनी कितीही आणीबाणीचा प्रसंग जीवनात आला तरी त्यांनी मागितलं नाही. तीच परंपरा आम्ही चालवतोय. देवानी सांगितलं, महाराज ठीक आहे तुम्ही तुमची परंपरा चालवताय, परंतु आम्हालाही आमच्या परंपरेचा विचार केला पाहिजे. काहीतरी मागा ना हो. जे मागण्याची यादी करून येतात त्यांना देण्याची इच्छा नसते. तुम्हाला देण्याची इच्छा आहे तर तुम्ही टाळाटाळ करता. शेवटी देवाचा तो चेहरा पाहला आणि तुकोबारायचा नाईलाज झालात. आणि तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तसं मागणे आमची परंपरा नाही, पण तू म्हणतो म्हणून हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची. मनसे काही मागा 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 हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा. तुकोबाराय देवाला उद्देशून म्हणतात, देवा तू म्हणतो म्हणून म्हणशी काही मागा. तू म्हणतो म्हणून माझी नाही इच्छा. आणि हेची देगा पांडुरंगा, मला हेच पाहिजे. आणि मग मात्र आईसाहेब रुक्मिणी देवी देवाकडे पाहतात. देवा म्हटली, मी म्हटलं होतं की नाही, काय की लोकांचा स्वभाव असते, ताकाला जातात पण भांड माग लपवतात. आग्रह झाला की मग ताकाबरोबर लोणी नेतात, दही नेतात, दूधही नेतात, सगळंच नेतात. अहो जे आतापर्यंत नव्हे, कालपर्यंत नव्हे, आता काही मिनिटापूर्वीपर्यंत मागणी आमची परंपरा नाही म्हणणारे त्यांची मजल येऊन ठेपली आहे कोटपर्यंत. हेची देगा इथपर्यंत आता नक्की मागतात ते. पण देवाच्या लक्षात आलं, तुकोबारायचा स्वभाव देवाला चांगला माहीत आहे. तुकोबारायच्या स्वभावाचा विचार देवाने केलेला आहे. देव विचार करतात, यांनी हे देगा म्हटलं असतं तर हरकत नाही, पण हे चकारात्मक ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी आता अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. काय मागतात कोणास ठाऊक, आपण तर बोलून गेलो आहे. तुम्हाला लागेल ते नगदम नगदीचा व्यवहार करतो.
सांगितलं ठीक आहे महाराज, बराच वेळ गेला याच्यामध्ये, काय पाहिजे ते निसंकोचपणे मागा. तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, ओ हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, संत देवा द्यायची इच्छा आहे तुझी, मग एकच पाहिजे. हरिदासाची घरी माझं उपजवा, ही पहिली मागणी आहे. आणि हरिदासाची घरी माझं उपजवा जन्मांतरी, ही अंतर्गत दुसरी मागणी आहे. दोन वाक्य आहेत, वेगवेगळे आहेत. देवा मला पुन्हा जन्माला घालायचं असेल या मृत्यूलोकामध्ये, तर मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. या शब्दाचा अर्थ असा आहे, हरिदासाच्या घरी जन्माला घाल म्हणजे मनुष्य म्हणून जन्माला घालायचं असेल तर हरिदासाच्या घरी जन्माला घाल. हरिदासाचे घरी मज उपजवा, इथपर्यंत अर्थच घेतला तर. आणि कदाचित देवा मनुष्य म्हणून हरिदासाच्या घरी जन्माला येण्या एवढी योग्यता, तेवढं पुण्य माझ्याकडे नसेल तर तू जो जन्मांतरी शब्द जोडलात ना, त्या जन्मांतरीय शब्दाचा अर्थ असा आहे, कदाचित मनुष्य म्हणून नव्हे, इतर प्राण्याच्या रूपाने जरी जन्माला घातलं तरी हरिदासाच्या घरीच घाल. हा त्या जन्मांतरीच्या मागचा आशय आहे. मी एक वाक्य बोलतो पहा. भगवत भक्ती होण्याकरता, विधायक कार्य घडण्याकरता, सत्कर्म घडण्याकरता, दानधर्म घडण्याकरता, चांगुलपणा जीवनात येण्याकरता माणसाच्या अंगात रक्त मोठं असलं पाहिजे. खूप मोठं रक्त असलं पाहिजे असं नाही, पण अंगातलं रक्त मात्र मोठं असलं पाहिजे, हे तितकंच खरं आहे. खूप मोठं रक्त नाही लागत हो, पण रक्त मोठं लागते. आणि ते रक्त मोठं सांगण्याकरताच हरिदासाचं रक्त सांगितलेलं आहे. कोणाच्याही घरात नाही भगवत भक्ती होत. मग हरिदासाच्या घरी मज उपजवा. का हरिदासाच्या घरी काय होणार आहे? भजन आणि कीर्तन, कथा आणि कीर्तन. या जन्मात तर ती मी केलंच केले, मागच्या अनेक जन्मातही ते केलं, पण अनेक जन्मात मागं करून या जन्मात करून सुद्धा अजूनपर्यंत तृप्ती नाही, अजूनपर्यंत इच्छा पूर्ण झालेली नाही, मन अजूनही पूर्णपणे भरलेलं नाही. म्हणून तुकोबारायचे अनेक शब्द आपल्या शब्दप्रयोग आपल्या पाठांतरातले आहेत आणि फार महत्त्वाचे आहेत. सगळ्याचे बारकावे शोधण्याकरता माझ्याकडे पुरता वेळ उपलब्ध नाही. घेईन मी जन्म योजसाठी देवा कशा करतात?
तुझी चरण सेवा करावया. शब्दातली मार्मिकता लक्षात याच्या करता बोल. तुझी चरण सेवा करावया. करत आम्ही असतो का? आज सेवा कोणाची आहे? आज ज्ञानेश्वर महाराज वाघांची. बर, आणि सेवा झाल्यानंतर आम्ही सांगतो करविली तैशी केली कटकट बाकडी का नीट देवजाने. आम्ही सेवा करत असतो. सेवा करणं वेगळं आणि सेवा साधनं वेगळं. तुकोपर्यंत देवा मी केली आतापर्यंत, पण केली जरी असलीत ना तरी ते साधली असं वाटत नाहीत. नसेल लक्षात आला शब्द तर स्पष्टीकरण देऊ का? आपण शेतकरी आहोत. 7 जूनचा पाऊस पडला. एका शेतकऱ्याने पहिल्याच पावसात पेरणी केली. अनायसे योगायोगाने शेतात जाऊन आला. पेरलेलं उगवलेलंही होतं आणि शेजारचा विचारतो का मस्त जमलं राजा योगाला, शेत तयार असल्यामुळे पाऊस पडला आणि पेरलं, आणि तरी तुमचा चेहरा उतरलेला दिसतो. तो पेरलं राजा पण साधलं नाही ना हो. पेरलं पण जसं पाहिजे तसं साधलं नाही. उगवलं जेवढं पेरलं तेवढं उगवत नाही. त्याची धत जर चांगली नसेल ना तर शेतकरी नाराज असतो. त्याला असं वाटते यावर्षीचं पीक साधलं नाही. तशी केलीत देवा पण मनाजोगी झालेली नाही. मनाजोगी होण्याकरता तुझी चरण सेवा साधावया. तसं देवा आतापर्यंत तेच करत आलोत. हरिदासाच्याच घरी जन्म घेत आलोत, भक्ती करत आलोत. परंतु देवा अधिक जर देत असेल तू तर मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. परंतु देवा कदाचित हरिदासाच्या घरी मनुष्य म्हणून जन्माला येण्या एवढी लायकी नसेल माझी. इतर योनीत घातलं तरीही चालेल असा आग्रह नाही. मना येईल तो जन्म देई, मना येईल तो जन्म देई. भलते कुळी भलते ठाई, भलते कुळी भलते ठाई. ते मी तुझा साकडे घालत नाही, घालत नाही. बरे हृदय नित्वा नव जावे. मना येईल तो जन्म देई, मना येईल तो जन्म देई. मना येईल तो जन्म देई, मना येईल तो जन्म देई. मना येईल तो जन्म देई, मना येईल तो जन्म देई. मना येईल तो जन्म देई, मना येईल तो जन्म देई. भलती कुळी भलते ठाये, भलते कुळी भलते ठाये. भलते कुळी भलते ठाई, भलते कुळी भलते ठाई. ते मी तुझ साकडे घालत नाही, ते मी तुझ साकडे घालत नाही. साकडे घालत नाही, साकडे घालत नाही. बरे हृदयोनी त्वा नव जावे, बरे हृदयोनी त्वा नव जावे. मना येईल तो जन्म देई, मना येईल तो जन्म देई. येईल तो जन्म देई, मना येईल तो जन्म देई. मना येईल तो जन्म देई, मना येईल तो जन्म देई. मना येईल तो जन्म देई, मना येईल तो जन्म देई. कानोबरायचा अभंग हा नाट आहे. मना येईल तो जन्म देई, तुझ्या मनात येईल तो दे. मला ते कुळी कोणाही कुळात दे, कोणत्याही ठिकाणी देत काय. ते मी तुझं साकळ्या घालत नाही, तुझा साकळं नाही तुझ्यावर. विनंती एवढीच आहे, परी हृदयोनी त्वा नव जावे. माझ्या हृदयातून तू जाता कामा नाही. तुकोबाराय मात्र या मतावर ठाम आहेत. मला जन्माला घालायचं हरिदासाच्याच घरी घाल. तो जन्म माणसाचाच असला पाहिजे असं नाही, जनावराचा असला तरीही चालेल. कुठपर्यंत भगवान श्री ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्यासोबत जे लोक गेले असतील त्यांच्या लक्षात येईल. ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्यासोबत 2 अश्व असतात, घोडे. प्रत्येकाला माऊलीचं दर्शन घेणं शक्य नाही. लोक त्या अश्वाचं दर्शन घेतात. त्याच्या त्या मस्तकावर ते चांदीचं तबक लावलेलं असते.
ते काही शोभा म्हणून नव्हे. तर लोक त्याच्या मस्तकाला हात लावलो त्याच्या मस्तकावरचे केसच जातात. त्याच्याकरता ते मागून लात मारतात तरी समोरून नाही, काही मागून दर्शन घेतात, काही त्याच्या पायाखालची माती घेतात, त्या रिंगणाच्या वेळा त्याच्यावर फेकल्या जाणाऱ्या त्या खारका त्या उचलण्याकरता धडपड करतात. लाखांनी लोक रोज घोड्याचं दर्शन घेतात. हो, त्या घोड्याच्या जवळ जर एखाद्या वेळा उभं राहण्याचा योग आला आणि तो जर खरंच माणूस असलात ना, तर त्याच्या मनात हा विचार नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. देवा, पुढचा जन्म द्यायचा असेल ना, पुढचा जन्म द्यायचा असेल ना, घोड्याचा दे, पण माऊलीच्या सोहळ्यातला घोडा होऊ दे जो गड्या. अरे मी माणूस आहो, घरात दर्शन घेत नाही माझं कोणी, पोरगा घेत नाही, पोरगी घेत नाही, ती घेत नाही, कोणीच घेत नाहीत. लाता मारतो तो घोडा, पण लोक दर्शना करता रांगेत उभे राहतात. त्याच्या तुकोबाराला तेच म्हणायचं, देवा घोडा म्हणून जन्माला घातलं तरी ज्ञानोबाराच्या सोहळ्यातला घाल, गोळी म्हणून जन्माला घालायची असेल तर आमच्या सखाराम बाबाची, गोळी म्हणून जन्माला घालायची असेल तर दैठण्याच्या ठाकूर बाबाची. देवा कदाचित घोडी म्हणून जन्माला येणे एवढी योग्यता नसेलही माझ्या जीवनामध्ये, पुण्य नसेल. कुत्रा म्हणून जन्माला घातलं तरीही चालेल, पण संत समागम एकादिये परी, संत समागम एकादिये परी, संत समागम एकादिये परी, एकादिये परी. वावे त्यांच्या द्वारी श्वान याते, वावे त्यांचे द्वारी भलते याती, वावे त्यांचे द्वारी भलते याती, श्वान याती, श्वान याती. संत समागम एखादी परी व्हावे त्याची द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उच्चिष्टाचे. कुत्रा म्हणून जन्माला घालायचं असेल तरी वारकऱ्याच्या घरी जन्माला घाल. मला स्वाभिमानपूर्वक सांगावंसं वाटतं, आज वारकऱ्याच्या घरी जन्माला आलेल्या कुत्र्याला सुद्धा एकादशी असते. ते सुद्धा त्या दिवशी भाकरीचा तुकडा खात नाहीत. म्हणून जन्मांतरी कदाचित देवा कुत्रा म्हणून जन्माला येणे एवढी योग्यता नसेल. किळा म्हणून जन्माला घातलं तरी चालेल, तरी वैष्णवाचे न्हानी होईन किळा, सेवीन उच्चिष्ट लोळे नांगणी. देवा कदाचित किळा म्हणून जन्माला येण्याची योग्यता नसेल. झाडाचा, वेलेचा, लतेचा, दगडाचा, धोंड्याचा, कृमी कीटकाचा, कशाचाही घाल. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात महाराजांच्या मुखातून कथा तुम्ही ऐकली असेल. पूर्वार्ध अध्याय 13 आणि 14 दशमस्कंदाचा. ब्रह्मदेव गाई वासरं आणि गोपाळ घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेला कळतं त्याला की हा माझा बाप आहे, त्यावेळेला ब्रह्मदेव मागणी मागतो देवाला. इतुकी मागतशी तूज वनी जन्म देई मज सुखी करुणी राहीन. या जंगलामध्ये वृंदावनाच्या झाडाचा, वेलेचा, लतेचा, कशाचा तरी जन्म दे देवा, जेणेकरून या पतिव्रता सुरत्न गोपिका ज्या आहेत, भक्त सुरत्न गोपिका ज्या आहेत, या गोपिकांचे पदरज या ब्रह्मदेवाच्या मस्तकावर पडून या ब्रह्मदेवाचा उद्धार होईल. म्हणून माझं उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा. आणि मग आईसाहेबाकडे देव पाहतात आणि आईसाहेबाला सांगतात, का ग रुक्मिणी तूच म्हणत होती आग्रह कर. आग्रह केला आणि हे आपल्या पथ्यावर पडलं की आपल्याच डोंगळ्यावर बसलं. आता हे मागणं मागितलं आपण, आव खूप आणला, दिलं पाहिजे. हे दिल्यानंतर आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होईल की वाढेल. आईसाहेब होत्या त्या. आईसाहेबांनी सांगितलं देवा असंच असतं लोकांचं, पहिल्या याच्यामध्ये तसंच सांगतात. आता ते मुलगा मुलगी पाहण्याकरता येतात, जवळपास मुलीची पसंती झाली की मधला माणूस विचारतो, हां बोला काय इच्छा आहे तुमची मुलाकडे. तो काहीच नाही, आपल्याला काय नको, हां आपल्याला फक्त मुलगी पाहिजे. नाही ठीक आहे मुलगी तर देणारच आहोत, पण अधिक आहे ते म्हणा आपल्याला काही नको, आपल्याकडे कशाचीच कमतरता नाही, फक्त तुमच्या मुलीच्या अंगावर काही किलो 2 किलो. आपण काही नसतो बा त्या बैठकीला, काय आपल्याला ते काही मापो माहीत नाहीत. मग आपल्याला जे मापो माहीत आहेत ते सांगितले पाहिजे. नाही वाटले ती मुलगी जन्माला आली त्या दिवशीच ते अलंकार करून ठेवले होते. नाही याच्या उपर म्हटले याच्या उपर आपल्याला काही नको. काय तुमच्या जावया करता
म्हणजे कालपर्यंत याचा मुलगा होता, आता याचा मुलगा नाही, त्याचा जावाई झालात. तुमच्या जावयाकरता जे काही तुमची इच्छा असेल तशी 2 चाकी आहेच त्याच्याजवळ, 4 चाकी एखादी नवीन कंपनीची. मग जो लांब लचक चालतं तसंच असतं. पहिल्यांदा नको नको करून मग जेवढं लुटता येईल तेवढं लुटल्या जातं. तसं आईसाहेबांनी सांगितलं, देवा आग्रह करा अधिक, पा काहीतरी मागतील. तुकोबारायला देवानी सांगितलं की महाराज तुमची ही मागणी झाली मान्य, अधिक काय मागायचं असे म्हटलं देवा मला काही नको, पण तुमचा आग्रहच आहे म्हणून पुरवणी यादी जोडतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसे काही मागा मनसे काही विठोबार कुमाई कुमार कुमाई देवी कुमार कुमार कुमारी कुमार 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 आपला वेळ संपत आलेला आहे. जगद्गुरु तुकोबार आहे 3ऱ्या चरणात म्हणतात, देवा तुझी इच्छा आहे, आग्रह आहे म्हणून सांगतोय, मला हरिदासाच्या घरी जन्माला घालण्याची मागणी जर तू पूर्ण करत असेल तर मला त्याला पुरवणी जोडायची आहे. ती अशी, हरिदासाच्या घरी जन्माला घातल्यानंतर त्या हरिदासाकडे येत असणारे जे संत असतील, महात्मे असतील, त्यांच्या चरणावर लोटांगण घालण्याची लाज माझ्या मनात निर्माण होता कामा नाही. नाही तर बऱ्याचदा असं होतं, एखाद्या साधूच्या, एखाद्या सत्पुरुषाच्या घरामध्ये जन्माला आलेली व्यक्ती अधिकार नसताना, योग्यता नसताना, मी माझे शब्द नाही तुकोबाराचे वापरतो, तुकोबारांचा संतांचे ते आप्त नवती संत. बाप संत आहे म्हणजे पोरगा संत आहेच असं काही नेत्याची परंपरा थोडी आहे. भावी नेतृत्व, उभरतं नेतृत्व, युवा नेतृत्व ते तिकडं चालतं, इकडं नाही चालत. अनुवंशिकता ही रोगात असते, गुणात असेलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबारांत, देवा संतांच्या कुळामध्ये मला जन्माला घाल. पण बऱ्याचदा असं होतं, संतांचे शक्यतोवर संतांनी कुळं संपवलेत, परंपरा पुढच्या कारण ते तसेच निघतील याची काही शाश्वती नसते, म्हणून बऱ्याच संतांनी स्वतःचे वंश खुंटवलेत. काही संतांचे वंश चालू आहेत, ते विद्यमान वंश त्याच योग्यतेचे असो नसो ते दुकान मांडूनच बसलेले असतात. दर्शन घ्या तुम्ही, 100ची नोट तिथं ठेवा, ते घेऊन गुप बसवते, हे यावर्षी झाली, मागच्या वर्षीची बाकी आहे, मागच्या वर्षीची दक्षिणा, म्हणजे त्यांनी ते यादीच ठेवली कोणाकोणाकडून किती आले किती नाही. ते कधीच झुकत नाहीत, लोकांनीच झुकावं फक्त त्यांच्या चरणावर, त्यांनी झुकू नये. तुकोबारांतात माझ्या बाबतीत तसं होता कामा नये. मला मात्र संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, कारण मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा पुढत पुढती नमन घालोनिया लोटांगण. संतांच्या लोटांगण घालत असताना तुका आला लोटांगणी, असे कितीतरी प्रमाण आहेत.
अंगण लोटणेत अहंकार विवर्जित होण्याचं सर्वोत्तम अशा पद्धतीचं ते साधन आहे. तुकोबाराला देवाने सांगितलं ठीक आहे महाराज, हेही देऊ तुम्हाला, आधी काय मागायचं आहे ते मागून घ्या. तुकोबारा शेवटच्या चरणात तुका मने आंगी, 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 तुका मने आंगी. शक्ती देई नाचरांगी, शक्ती देई, शक्ती देई नाचे रंगे. हे मनसी काही मागा, हे मनसी काही मागा. नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी. मनस काही मागा, मनस काही मागा, मनस काही मागा, मनस काही मागा. हेच देगा पांडुरंगा, 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 हेच देगा पांडुरंगा. हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा, हेच देगा पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. हेच देगा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा. मनस काही मागा, मनस काही मागा, मनस काही मागा, मनस काही मागा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे अंगी शक्ती देई. तुकोबारा देवाला म्हणतात माझ्या अंगात ताकद दे. कसं करतात?
नाचण्या करतात. पण कुठं नाचण्या करतात? वरातीत. कुठं? गणपतीच्या मिरवणुकीत, देवीच्या मिरवणुकीत, निवडून आलेल्या उमेदवाराच्या मिरवणुकीत नाही. मग नाचे रंगी, तो रंग कोणतात? नाचू कीर्तनाचे, ज्ञानदीप लावू धन्य जगी, तोची एक हरिरंगी नाचे. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. या रंगात नाचण्याकरता शक्ती पाहिजे. कदाचित वर्धा जिल्ह्यातले लोक विचार करत असतील या जिल्ह्यात बंदी आहे म्हणून देवाला मागत असतील. नाही का? बंदीचा जिल्हा आहे म्हणून नाही. नाही, तुकोबारे तिथून पुणे जिल्ह्यातूनच मागतात, कारण ही नाही पाहिजे तुकोबारेला. या रंगात नाचण्या करतात. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत ही अंगी, हे तो देणे कोणाचे? तुमचे देवा. हे फक्त देवच देऊ शकतो, दुसरा देऊ शकत नाही. म्हणून शक्ती देई नाचे रंगी, मनशी काही मागा हेच देगा. पांडुरंग. अशा प्रकारे अभंगाचा अल्पसा भावार्थ आणि गोलार्थ माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, आणि जे काही बरोबर असेल वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराज यांच्या चरणसेवेचा आहे. झालेली सेवा संतांच्या तथा गुरुवरांच्या चरणी समर्पित करतो. जाता जाता एक सूचना वजा विनंतीत एक धोक्याचा इशारा म्हणून बोलून जातो अगदी 2 मिनिटामध्ये. भगवान श्री ज्ञानोबरांची जन्मभूमी, कर्मभूमी, लीलाभूमी, अखंड वास्तवभूमी असणारं सिद्धपेठ 1998 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने 2 शासकीय बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलं. ज्यावेळेला आपण सगळे वारकरी पंढरी क्षेत्रात होतो आषाढी वारीच्या वेळेला, त्यावेळेला, आणि त्याच्यानंतर वारकरी अंधारातच राहिलेत. जयराम महाराजांनी तो लढा उभारलात आणि जयराम महाराज भोसले वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराज यांच्याकडे आलेत आणि महाराजांनी त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. आणि ते 98 पासून तब्बल 2006 पर्यंत तो लढा चालत राहिला. आणि 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने तसेच मान्य सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने ते सिद्धपेठ वारकऱ्याचं आहे, ते इतरांना देता कामा नये, इतरांकडे हस्तांतरित करता कामा नये अशा पद्धतीचा आदेश दिला. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने 25 कोटी रुपयाचा निधी सिद्धपेठ विकासाकरता मंजूर केला. निम्म्यापेक्षा जास्त काम त्याच्याकरता झालं. अगदी काल परवा महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सिद्धपेठाच्या विकासाची धुरा, विकासाची जबाबदारी माऊली संस्थान आळंदी यांच्यावर टाकल्याची बातमी सकाळ वर्तमानपत्रामध्ये झळकलीत. वारकऱ्यांना आनंद वाटलं की चला सरकारपेक्षा माऊली संस्थान चांगल्या पद्धतीने त्याचा विकास करेल. आणि अगदी काल परवा महाराष्ट्राचे महसूल मंत्र्यांनी स्वतःच्या दालनामध्ये सभा घेतल्याचं स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी सचित्र अशा पद्धतीचं टाकलं. तपोवन संस्थेसोबत जी संस्था 98च्या अगोदरपासून ती जागा गिळंकृत करण्याकरता तत्पर झालेली होती, त्याच्यासोबत बैठक झाली आणि ती महाराष्ट्र सरकारकडे चर्चा करत असताना ती चर्चा सकारात्मक राहिली. अर्थात ती पुन्हा त्या तपोवन नामक संस्थेकडे वर्ग करण्याचा एक काळा डाव सद्यस्थितीमध्ये खेळला जातो आहे. हा वारकऱ्याच्या निष्ठेचा, वारकऱ्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने 2004 ते 2006 पर्यंत खूप मोठा सांप्रदायिक लढा त्याच्याकरता आपण लढलो. भव्य मोर्चा पहिल्यांदा आळंदी नगरपालिकेवर नेला, तदनंतर महाराष्ट्राच्या मंत्रालयावर ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि महाराष्ट्र सरकारला ती जमीन, ती भूमी त्यांच्या घशातून काढून वारकऱ्यांकरता आरक्षित करण्याकरता बाध्य केलं. आज पुन्हा तीच पाडी वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण प्रबोधनकारांवर, कीर्तनकारांवर, कलाकारांवर किंवा समोर बसलेल्या श्रोत्यांवर येऊन ठेपलेली आहे. म्हणून इथं जमलेली जी की मंडळी असेल त्यांनी प्रत्येकाने तुम्ही ज्या ज्या क्षेत्राशी संबंधित आहात त्या क्षेत्रातल्या लोकप्रतिनिधीला त्या संदर्भात जाग करा आणि त्यांना सांगा वारकऱ्याच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रामध्ये वारकरी हा तळागाळापर्यंत पोचलेला संप्रदाय आहे, घराघरापर्यंत पोचलेला संप्रदाय आहे. सत्ता आणायच्या कशा आणि सत्ता घालवायच्या कशा हे चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना कळतं. पटवणे आणि पेटवणे ह्या दोन्ही गुणधर्म वारकऱ्यांमध्ये आहेत. म्हणून पटवेपर्यंतच फक्त वारकऱ्यांना मर्यादित ठेवा, त्याच्या पुढची पायरी वारकऱ्यांना
चळण्याची पाळी सरकारने आणू नयेत अशा पद्धतीचं प्रत्येक लोकप्रतिनिधीला तुम्ही निवेदनाच्या द्वारा कळवा। त्या संदर्भातली प्राथमिक बैठक येत्या 24 तारखेला अर्थात भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आकोट या क्षेत्रामध्ये महाराजांची संत श्री वासुदेवजी महाराजांची जी कर्मभूमी आहे त्याच्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाचं आयोजन आहे। उपविभागीय अधिकाऱ्याला त्या माध्यमातून निवेदन देण्यात येईल आणि महाराष्ट्र सरकारला इशारा मोर्चा म्हणून त्याला नाव देण्यात आलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर तुम्ही जे काही दुटप्पी धोरण अवलंबलेलं आहेत ते निकाली काळात आणि वारकऱ्याच्या हक्काची जागा वारकऱ्यांनाच ठेवा, ती कुठल्याही इतरत्र संस्थेला देऊ नयेत याच्याकरता फार मोठा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। ज्यांना शक्य होईल तिथे येण्याचं त्यांनी यावं किंवा ज्यांना येणं शक्य नसेल त्यांनी आपापल्या भागातल्या लोकप्रतिनिधीला त्या संदर्भामध्ये सांगावं आणि त्यांनी विधानभवनामध्ये, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून तो प्रश्न लावून पुन्हा महाराष्ट्र सरकारला जागं करण्याचं काम करावं एवढी विनंती करतो। आणि या ठिकाणचे जे आयोजक आहेत भगवान परमात्मा त्यांना अशाच प्रकारची सदैव सद्बुद्धी देवत आणि त्यांच्या हातून याहीपेक्षा मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्यक्रम करून घेत असताना त्या सर्वांना उदंड आयुरारोग्य प्राप्त करून देवत हीच भगवत चरणी प्रार्थना करून वाणीला या ठिकाणी विराम देतो। विठ्ठल जय जय।